रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागवी काय द्यावे त्यासी व्हावी उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावी उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावी उत्तराई
आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावी उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावी उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स देणुवेची चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावी उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा विठाल विठाल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वराय
जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी दगद दगद दगज्वलल्य लाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षण मम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागी सेवक झालो तुमच्या लाधलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा दराया कारण उद्धरावे जन जड जीवा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेली दिव्य अक्षरे प्रेमात बुत सिंधू कुलसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातील साधू संत श्रेष्ठ वृत्तिमंत वैराग्याचा महामेरू जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा चंद्रभागा मातेप्रमाणे पुनीत पावन करणारा गाथा संहितेतील संतपर प्रकरणातील संतांनीच संतांचं केलेलं वर्णन अशा याचा अभंग आजच्या चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग ज्यांचा आहे तीही एक विशेष अधिकारी आहे. त्यांचा अधिकार अधिक स्पष्ट करून देण्याची आवश्यकता नाही. त्यांचा अधिकार सांगायचा म्हटलं तर एकेकाळचे कट्टर विरोध दर्शविणारे रामेश्वर भट्ट वर्णन करतात. तुकाराम नाम घेता कापेयम. त्यांच्या नावात इतका अधिकार आहे की त्यांचं नाव घेतलं की यम सुद्धा कापतो. असे असणारे जगद्गुरु तुकोबराय यांनी जगतामध्ये पुरुषार्थ जमविला आणि हे श्रीमंत श्री तुकोबराय आजच्या या अभंगामध्ये संत वर्णन करताना दिसून येतात. विठ्ठल विठ्ठल मात्र जगद्गुरु तुकोबरायांचा एक स्वभाव देखील विशेष आहे. कोणता तर त्यांनी उभ्या जीवनामध्ये कधीच कोणाचंच आणि कोठेही वर्णन केलेलं दिसून येत नाही. कारण तो त्यांचा स्वभाव नाही. स्वभाव म्हणल्यापेक्षा तो त्यांचा विषयच नाही. संसारातील व्यक्तीचं अथवा वस्तूचं वर्णन केलेलं असे त्यांच्या गाथ्यात देखील नाही आणि जीवनचरित्रात देखील नाही. मग तुम्ही म्हणाल आज या अभंगामध्ये तुकोबरायांनी वर्णन केलेलं हे कसं काय बरं शक्य? हो, तर तुकोबरायांचे
कोणतेही विषय वर्णन करण्याचा स्वभाव नाही. पण आज जो आपण अभंग निवडलेला आहे तो तुकोबारायांचा अतिप्रिय आवडीचा विषय. संसारातील व्यक्तीचा अथवा वस्तूचं वर्णन करण्याचा आता विषय नाही. भगवंत व संत हे त्यांच्या हृदयाचे विषय थोडं स्पष्ट करून सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भजन करायला गेले असता आसन मांडून बसले की भजन गाणे असेल, कीर्तन गाणे असेल, या रूपाने देवासोबत चर्चा करणे. मग काही डोंगरावर शेती करणारे लोक व गुरं चारणारे लोक ऐकण्यासाठी बसायचे. तुकोबाराय भजन करता करता थांबले की ते लोक त्यांना संसाराचे प्रश्न विचारायचे. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, नका मजपाशी म्हणजे माझ्यापाशी संसाराच्या अथवा प्रपंचाचे विषय बोलू नका. मग का हो तुकोबाराय, तुमच्याजवळ संसाराच्या अथवा प्रपंचाचे विषय बोलायचे नाही तर तुमच्याजवळ कोणते विषय बोलायचे ते तरी सांगा. लोक विनवणी करू लागतात. तुकोबाराय सांगतात, माझ्यापाशी फक्त बोलावा विठ्ठल,
आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्तगोत, विठ्ठल हा पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठला व्यतिरिक्त दुसरा विषय नाही बाबा. विठ्ठल हेच जीवन, विठ्ठल हेच आमचं. तुका म्हणे आता नाही दुसरे, भगवंताशिवाय दुसरा विषय नाही बाबा. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, 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 विठ्ठल तोंडी उच्चारा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. जन धन माता पिता यांचा त्यांनी त्याग केलेला आहे. विषय तो त्यांचा कोणाचा, तर भगवंत हृदय असणाऱ्या थोर महात्म्यांचा. जर भगवंत हृदय असणाऱ्या थोर महात्म्यांचं तुकोबरे वर्णन करतात आणि ते काय म्हणतात, काय सांगू आता. हे प्रमाण ऐकून आपल्याला काही प्रश्न पडतील. कोणते हो महाराज, थोडं स्पष्ट करून सांगा बरं. आपण त्यांचा अधिकार बघून आलोय. त्यांच्या एका एका अभंगामध्ये, एका एका चरणामध्ये जीवनभर संशोधन करणारे काही बुद्धिमान लोक PhD करतात, पण त्यांचं संशोधन पूर्णत्वाला जात नाही. एवढा ग्रहण अर्थ तुकोबरायांच्या वाङ्मयामध्ये भरलेला आहे. मग तुकोबरायांना कसं काय प्रश्न पडावा, हा प्रश्न सुद्धा इथं उपस्थित होऊ शकत नाही. आपण व्यवहारातले उदाहरण पाहतो. एका मोठ्या गावात एका वक्त्याला बोलवावं, एक सूत्रसंचालक असावा. त्या सूत्रसंचालकाला त्या वक्त्याविषयी काहीच माहिती नसावी. मग सूत्रसंचालकाचं काम असतं पटवून देण्याचं. मग तो बोलण्यासाठी सुरुवात करतो. ऐका, आज आपल्या गावामध्ये हे वक्ते लाभलेले आहे, ते या अनेक विषयावर बोलणार आहे. सांगा वक्ता कोण, कोणत्या विषयावर बोलणार आहे. स्पष्ट झालंच नाही. त्यानं सर्व जागा सर्व नामाने ठेवून दिल्या, वाक्य पूर्णत्वाला गेलं नाही. कधी असं होतं, वर्णन करायचंय पण वर्णन करण्याजोगता विषय नसतो. कधी असं होतं, वर्णन करण्याजोगता विषय आहे पण वर्णन करणारा अधिकारी नसतो. या अभंगामध्ये वर्णन करणारा अधिकारी आहे, ज्याचं वर्णन करतात तोही सामर्थ्यवान आहे, पण शब्दाने वर्णन होऊ शकत नाही, म्हणून हे शब्द वापरू शकतो. काय सांगू आता. या ठिकाणी वक्ता, वक्तव्य, विषय ही त्रिपुटी जगत शीर्षाव वंदे. वर्णन करणारा साक्षात तुका विष्णू नव्हे तुझ्या. ज्याचं वर्णन करतात तेही भगवत तुल्य, भगवत स्वरूप, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. आणि जो विषय आहे तो सर्व जगताला आवडणारा, सर्व शास्त्रांना आवडणारा, संतांना आल्हादित करणारा, देवाला तर प्राणापेक्षाही आवडणारा. ज्ञानोबराय सांगतात, तीही प्राणा प्रवृत्ते, आवडती मज निरोते, ते भक्त चरित्रा ते प्रशंसती. संत देवाच्या हृदयात असतील यात नवल नाही. भगवंत सांगतात, ते माझ्या भक्ताचं चरित्राचं वर्णन करतात. ते मला इतके प्रिय आहे की 12व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकापासून सांगतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्त समे प्रिय, यस्मान्नो द्वेते लोको लोकान्नो द्वेते चय, हर्षामर्ष भयोद्वेगे मुक्तो यो सच मे प्रिय, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यत, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय, यो न रुष्यति न द्वेष्टि न शोषति न कांक्षति, शिवाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय, समशत्रो च मित्रे च तथा मानापमानयो,
शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जित तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमति भक्तिमान्ये प्रियो नर एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं परि उपास्ते श्रद्धानामत परमा भक्तास्ते तीव मे प्रिय. भगवंताला संत इतके अतिवेकी, अतिव म्हणजे किती, ज्या सुखा कारणे या सुखा कारणे देव वेताला. या सुखा कारणे देव वेताला. वैकुंठ सोडी संत त्यावेळेस देव म्हणत नाही माझी लक्ष्मी पत्नी, मला वसुदेव देवकीनं जन्म दिलाय, माझा बळराम दादा भाऊ आहे, तो पण हा भक्तराज अर्जुनासाठी ठेवतो. विठ्ठल विठ्ठल. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माता देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परिते न देखे या प्रेमाचे सुख, की श्रीकृष्ण स्नेहाचे पीक याते त्याधी. देवाला भक्त इतके जवळचे असतात की ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग देवाला भक्तांचा सहवास मिळावा यासाठी देव भक्तांचे सर्व काम करतो. भक्त समागमे हरी, न सांगता करी सर्व काम, ते पण न सांगता कुणाकुणाचं काय काय काम केलं. मोठा अभंग आहे, तिसऱ्या मालिकेतला पहिला अभंग. उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठ भाव भक्ती देखोनी, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शैलेविनी, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिलं, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे.
बहीण झाला शार गंधर, वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण जवळ आलं. तिने चोखोबरायांना सांगितलं, मालक, घरात कोणी अनुभवी व्यक्ती पाहिजे, तुम्ही तुमच्या बहिणीला बोलून आणा. चोखोबराय निघाले. वाटेत जाता जाता पंढरपूरला जाणारी वारी लागली. सामील झाले सर्व देहभान विसरून. आपण कशासाठी घर सोडलं सर्व विसरले. इकडं विटेवर उभा असणारा मालक विटेवरून खाली उतरला. कट्टेवर हात होते, डोक्याला डोकं लावून खाजवायला लागला. चोखोबरायांच्या बहिणीला नर पाठवलं, आहे ना? हो, येवल्याहून पैठणी आणली. पितांबर सोडलं, पैठणी घातली. थेट चोखोबरायांच्या दरवाजात वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबरायांच्या बहिणीचं रूप घेऊन देव सर्व कामं करू लागला. धुणं, भांडी, सडा, सारवण. का? तू माझ्या भक्ताचं इतक्या दिवस सांभाळ केलास, प्रेमाने सांभाळस, परत फेडे. वहिनी घ्या म्हणून घास भरवावा व पुष्ट करावं. चोखोबरायांच्या बहिणीचं, चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण जवळ आलं. अहो, जिच्या जन्माच्या वेळी जगज्जेठीचा डॉक्टर असेल, सिझर होईल का हो? नाही, सहज प्रसवली ती माता. स्वतःच्या जन्माच्या वेळी अयोनी स्वयंबाई, जो भक्ताच्या पत्नीचं स्वतः बाळंतपण करतोय, ही भक्ताविषयीची परमोच्च सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्जुनाचे घोडे धुतले याने, देखा नवल तरी प्रभूचे. अद्भुत प्रेम भक्ताचे, की सारथ्यपण पार्थाचे करीत वसे. पायीक पाठीसी घातला, आपण पुढा उभा राहिला. पण महाराज आत्ताचे नेतेच असे ना, आपल्याला नुसतं आश्वासनं देतील, हे करू आणि ते करू. निवडणूक झाली की ते दिल्लीत आणि तुम्ही गल्लीत. आत्ता महागा निवडणूक झाली. एक जण म्हणला, मी निवडणुकीत आलो की आपल्या गावातून तालुक्याला जाणारा रस्ता खूप खराब आहे, मी त्याला नीट करतो म्हणला. खडी आणून टाकली, नारळ फोडलं. दुसऱ्या दिवशी मतदान होतं. त्याला वाटलं आता आपणच यावा. दुसऱ्या दिवशी कळालं की आपलं डिपॉझिट जप्त झालंय. तो म्हणला, पाहून यावा किती कमी जास्त आहे. पाहिलं तर अख्ख्या गावातून एक मत, ते पण स्वतःच. घरातून 7 मतदार होते. त्यानं आई बहीण सगळ्यावर ताशाच फिरवला. दयांचे अहिक धड नाही, तयांचे परत्र पुसती काही. महाराष्ट्राने रात्रीतून सगळी खडी उचलून नेली. खाडी काय, खाडा सुद्धा ठेवला नाही. याला म्हणायचं नेते. पण भगवंत न सांगता न बोलता सर्व काम करतो. भक्त समागमे हरी, न सांगता करी सर्व काम. द्वारकेहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या रस्त्यावर एक अकिंचन नावाचा महान भगवत भक्त राहत होता. त्याची भक्ती म्हणजे जगन्नाथपुरीला जाणाऱ्या रस्त्यावर राहायचा. जगन्नाथपुरीला जाणाऱ्या भाविकांना तो उपाशी ठेवत नव्हता. पण घरात गरिबी खूप होती. 18 विश्व दारिद्र्य होतं, पण काही झालं नाही. एके दिवशी काही भाविक त्याच्या घरी मुक्कामी थांबले, पण घरात अन्नाचा कण नाही. सांगितलं, तो अकिंचनाच्या पत्नीनं सांगितलं, घरात काही नाही, आणावं लागेल. अकिंचन निघाला. दुकानदाराकडे गेला. दुकानदार देण्यास म्हणला, पहिली आधीची उधारी द्या, मग न्या. कोणी दिलं नाही. शेवटी त्याने ठरवलं की चोरी करायची आणि चोरीतून ते येईल. त्याने साधू संत जीव घालायचे. कुऱ्हाड घेतली, जंगलात गेला. वाट सरूंना अडवण्यासाठी उभा राहिला. पण हे नियतीला मान्य नव्हतं. 1 तास झाला, 2 तास झाले, कोणीही आलं नाही. शेवटी तिथं माणूस सोडा, तिथं चितपाखरू सुद्धा फडफड करीन. त्याने शेवटी देवाला विनवणी केली, देवा,
जर तुझ्या भक्ताच्या घरी जर तुझा भक्त उपाशी राहत असेल तर मी हा देह ठेवणार नाही. याच ठिकाणी माझा मुंडकं उडवतो. इकडे वैकुंठात भगवंताने आईसाहेबांना आज्ञा केली, चला लग्नाला जायचंय. मग तुम्हीच सांगा, लग्नाला म्हणल्यावर काय अशी निघाल का? सर्व अलंकार परिधान केले, बैलगाडीत बसले गाठोड घेऊन. भगवंताने सावकाराचं रूप घेतलं आणि आईसाहेबांनी शेठाणीचं रूप घेतलं, निघाले. अकिंचन सावध होऊनच उभा होता. मग आडवा झाला, काय असेल ते काढा. देवाने स्वतःच्या हातानं काढून दिलं, घे बाबा. आईसाहेब पाहतच होत्या. देव म्हणाले, जा बाबा, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, घडामोडी हेळा मात्रे. ही ज्याची ताकद आहे तो या लुटेऱ्याला घाबरतोय. अकिंचनाने सर्व घेतलं, दुकानदाराला देऊन सामग्री घेऊन घरी गेला. इकडे देव आईसाहेबांना सांगतच होते का नुसतं वर्गणी देऊन चालत नाही, सप्त्याला थोडी सेवा पण करावी लागते. मग दोघांनी भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि अकिंचनाच्या दारात मधुकरी मधुकरी म्हणत उभे राहिले. अकिंचन घरातूनच म्हणला, या आज किती येऊ द्या, कमी नाही. मग मध्ये गेले. भगवंताने आईसाहेबांना खुणवलं की स्वयंपाकाला जा म्हणून. गेली ती बिचारी. आपले असते तर सर्व झाल्यावर घटस्फोटच दाखवला असता. संत तिचं वर्णन करतात. पोळपटावर पोळपटावर लाटताना एक, कढईत टाकताना एक, झाऱ्यात घेताना 2, दुरडीत टाकताना 4, वाढायला नेताना 8 आणि 16 लक्ष्मीचा प्रताप. सर्वांचे जेवण झाले. देव पाय दाबतात. मग दोन्ही बाया एकत्र आल्या. चर्चा सुरू झाली. का हो, तुमच्या घरात तर काही दिसत नाही, एवढं कुठून आणलं? अकिंचनाची पत्नी म्हणाली, तुम्ही म्हणून सांगते, यांनी आज चोरी केली, 2 जण लुटले. आईसाहेबांनी सर्व आहे का दिलं? हाय थोडं दाखवा बरं काय काय. दाखवलं तर आईसाहेबांचं मंगळसूत्र. आईसाहेब म्हणाल्या, सर्व घ्या पण मंगळसूत्र मात्र द्या. याच्याहून उनगडा झाला की ही लक्ष्मी आहे. म्हणून संतांचे ऋण देवावर इतके की देवाची मान सतत खाली. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतूया शिरोकडे मनोरथ. संतांचे ऋण देवावरच आहे असं नाही, तर संतांचे ऋण आपल्यावर सुद्धा आहे. म्हणून तर तुकोबरायांना प्रश्न पडला नसावा अभंगाचं प्रथम चरण.
आपल्या चरण जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न पडला, काय सांगू आता? कारण त्यांचे जगतावर उपकारच इतके की काय काय सांगू. काय वानू न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. दुसरा भाव जगतावर उपकाराच्या बाबतीत संत हे नेहमी अव्वल आहे, सरस आहे. देवाच्या जन्माची वेळी जर मीमांसा केली तर परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारे. हे देवाचं ब्रीदच आहे की दुर्जन दिसला की त्याचा चेंदा मेंदाच यद्गत वान निवर्तन ते. पण संत तसं नाही, जे खळंची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. दुर्जनांचा फक्त दुर्गम दूर व्हावा, त्यांची बुद्धी सत्कर्मात रत व्हावी, ही विश्वमंगल्याच्या ज्ञानोबराय पसायदानात प्रार्थना करतात. संत इतका उदार सापडून सापडणार नाही. घातला दुकान आली देती आसिदान, संत उदार उदाहरण केले या कृपेचे दानगा. कृपादान केले सरस्वती कल्पाती सरेरा, कल्पाती कल्पाती सरेरा. संतांनी जे आपल्यावर कृपेचं दान केलं ते कल्पापर्यंत संपत नाही म्हणल्यापेक्षा संपतच नाही. देताना देणारी व्यक्ती उदार असली पाहिजे, त्याच्याबरोबर सामर्थ्यवान असली पाहिजे, मग औदार्य वाढतं. काही एखाद्याने वैकुंठ जावे ते वैकुंठची केले अवगे, ऐसे नाम घोष कौरवे थवळिले विष. ते जे सूर्य जैसा सोज्वळ परी अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. सूर्यप्रकाश देण्याच्या बाबतीत उदार आहे, पण त्यालाही अस्ताला जावं लागतं. चंद्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वाला येतो, बाकीच्या दिवशी चंद्रमोत अखंड पाजरतं. मेघ उदार परी ओसरे म्हणून तोची उपमेसे न पुरे, हे दिशांकपणे सफा करे पंचानन. म्हणून देण्याच्या बाबतीत संत इतका उदार सापडणार नाही. अगदी अगदी भगवंताची आणि संतांची तुलना केली असता देवाची भक्ती केली की देव ते लागल ते देतो, पण संत ज्याची गरज आहे ना तेच देतात. हा दोघांमधला फरक विठ्ठल विठ्ठल. एक, संत जीवावर उपकार करतात. दोन, संत देवावर उपकार करतात. तीन, संत संतावर उपकार करतात. आता संत जीवावर कसे उपकार करतात ते आपण बघूया. त्यांचा जन्म त्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीवा. सामान्य जीवाची उद्धाराची तळमळ कळकळ ही संतांमध्येचे ज्ञानोबराय सांगतात. अहितापासून काढिती नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. ते वेदाचं अध्ययन करावं लागतं. म्हणतात ना, वेद संपूर्ण होय ठाई परिकृपानु ऐसा अनुनही, ती लागलात ही वर्णाच्याची. वेदाचं अध्ययन करावं लागतं, मग तो वेद ज्ञान देतो, मग मोक्ष मिळेल. पण संतांचं तसं नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. ज्या अंतकरणाला निर्वासित करण्याची शास्त्राने निष्काम करणं उपासना सांगितली, ती संतांच्या चरणमात्रामध्ये अर्धा क्षण घडता. संतांचे संगती तेने होय शांती महत्पापा. अहो त्यांचं फक्त नाव घ्या, पुण्यवंत व्हावे.
ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वसुदेवाची होतो अखंड वदनी वदितो. जीवाला देवत्व पण प्राप्त करून देण्याची कला संतांमध्ये जगाच्या कल्याणा जगत कल्याणा भूमिका ठेवून जीवन जगतात. आपला परका भाव हा कुणाविषयी नाही. न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. अगदी अगदी जड असणारी भिंत निर्बुद्ध असणारा रेडा यांना जगत शिरविंद करून ठेवलं. हे चमत्कार सोडा. परंतु जीवाचं जीव पण घालवण्यासाठी संतांनी जो अमृत कुंभ उभारलाय तो ज्ञानेश्वरी गाथा भागवत या रूपाने आपल्यावर मोठा वर्षाव आहे. जीवाची भवदशा संपवण्यासाठी ही मोठी जहाज आहे. आता परीस लोखंडाचं सोनं करतो पण परीस बनवण्याची कला परिसात नसते. पण संत एका परिसाने हजारो परीस बनवे. जैसे दीपे दीप लावीचे. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावावा व पहिला कोणता दुसरा कोणता हे कळत नाही त्याप्रमाणे आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. जसं चंदन आपल्या भोवतालच्या सर्व वृक्षांना सुगंध देतं संताने सरता केलो तैसा परी चंदनिते बोरी व्यापिला. आता आपण बघितलं की संत जीवावर कसे उपकार करतात. आता संत देवावर कसे उपकार करतात ते आपण बघूया. विठ्ठल विठ्ठल जर संतच नसते तर आपल्याला देव कळाला नसता. अमुक अमुक आपला बाप आहे ही विश्वासानं सांगणारी एकमेव व्यक्ती ती म्हणजे आपली आई आहे. तसं संत आपल्यावर आईसारखी वात्सल्याने राहतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ह्या जगाचा नियंताच येता देव बापच आहे ही ओळख आपल्याला संतामुळे प्राप्त झाली. रावणानं सीतेचं हरण केलं म्हणजे पळवून नेली. शोध घेता घेता रामचंद्र प्रभू शबरी मातेच्या आश्रमात आले. अथोचित पाहुणचार झाला. रामचंद्र प्रभूने शबरी मातेला मार्ग विचारला. शबरी मातेनं मार्ग सोपा करून दिला. किष्किंध पर्वतावर जा, सुग्रीवाशी मैत्री करा, बाली निर्दलन करा, वानर सेना घेऊन लंकेवर स्वारी करा आणि आई साहेबांना रावणाच्या बंदीतून मुक्त करा. विठ्ठल विठ्ठल आता संतावर कसे उपकार करतात ते आपण बघूया. बेटातले गंगागिरी महाराज यांनी जोग महाराजांवर कृपा केली. तुकाराम महाराजांनी निळोबरायावर केली. मुक्ताईने चांगदेवावर बोध केला. का हो तुकोबाराय तुमच्यावर कोणी केलाय का? उत्तरार्धात सांगतात माझं निरंतर जागविती. निरंतर जागवण्याचं काम संत करतात. उठा साधू संत साधा आपुलाले हित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. संत देवाला जागा करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला
वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. संत जीवार जागा करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकली व्यथा जन्माच्या. उठा की माया बापा ठिकाणी नित्य जागे. या निशा सर्वभूतानां यस्या जागृती संयमी, यस्या जागृती भूतानी या निशा पश्यते म्हणे. मग तुम्ही म्हणाल का हो तुकोबर आहे, तुम्ही जागवण्याचं तुकोबर झोपेचं वर्णन नाही करत. अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगितो प्रवृद्धा अनादी जो. अनादी कालापासून अविद्येरूपी निद्रेतून मी उतराई होण्यासाठी मी काय करू. अभंगाचा दुसरा चरण. संतांनी जे आपल्यावर उपकार केले ते अतुलनीय अमूल्य. केले उपकार सांगू काय काय, बाप न करी ऐसे माय. धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अभयदानगा. प्रत्येक व्यक्ती आपल्यावर स्वार्थभाव ठेवूनच व्यवहार करते. माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. पण संत मेघ दृष्टीने उपदेश करावा या न्यायाने उपदेश करत असतात. एकदा शाळेची सहल एकदा वेरूळला लेण्या पाहायला सहल गेली. तिचं जुन्या काळच्या कोरीव मूर्त्या, एका पोराने गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याचं लक्ष त्या गणपतीच्या बेंबीकडे गेलं. त्या पोराने बेंबीत बोट घातलं. तिथं मध्ये एक विंचू तपश्चर्या करत होता. त्याने तात्काळ प्रसाद दिला. बोंबलला नाही, दलिंदर होतं. म्हणला सहलीला आपण एकटे आलो नाही,
अख्खी शाळा आली. आपण एवढं पण स्वार्थी नाही. त्यानं हजेरीच घेतली. त्याच्या मित्राला बोलवलं. मित्राला म्हणलं, हे बघ, जागृत देवस्थान आहे, पाया पडला की प्रसन्न नाही होत. आईनं सांगितलंय बेंबीत बोट घालावं लागतं. त्या पोरांनी बेंबीत बोट घातलं. बोंबलायच्या आत तोंड दाबलं. गबस, अख्खा वर्ग बाकी आहे. त्यानं हजेरीच घेतली. मत सागर, कुंडगीर प्रसाद मिळाला का? एक जण म्हणलं, गुरुजी राहिले. म्हणलं, गुरुजीला बोलवलं. गुरुजीला विनवणी केली. हे बघा गुरुजी, आईनं घरूनच सांगितलंय बेंबीत बोट घातलं की मग प्रसन्न होतो. त्या विंचवाला वाटलं त्या अर्थी सारखं बोट येतंय. ज्या अर्थी कोणी एक जण असावा. आता बोट येऊ दे म्हणला, फोडतोच बोट. गुरुजीनं बोट घातलं. पाहू काय राहिल्या, फोडलं बोट. पोरांनी गजरच केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तात्पर्य, आपलं झालेलं दुःख दुसऱ्याला कसं देता येईल हा बघणारा व आपला झालेला आत्मबोध दुसऱ्याला कसं देता येईल हा पाहणारा. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावी उत्तराई, ठेवीत हा पायी जीव थोडा विठोबा रकुमाई. विठोबा रकुमाई भजन करा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. आज काय आहे सर्वांना माहीत आहे. आज आमचे पंजोबा श्री हरी माधू तासकर यांचं प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम आहे. त्यांनी दिलेली सद्बुद्धी आमचे गुरुजी निलेश महाराज चव्हाण व सागर महाराज चव्हाण यांनी दिलेल्या सद्बुद्धीने बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर माझ्या मनाचे दोष समजा, काही बरोबर असेल तर आमचे गुरु झालेले कीर्तन सेवा निलेश महाराज चव्हाण, सागर महाराज चव्हाण, बसलेले श्रोतेवर्ग, टाळकरी मारकरी सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर
जीव थोडा म्हटलं, पण आजचे जे कीर्तनकार आहे ते सुद्धा थोडेच आहे, पण मोठे बरं का, विचार मोठे महाराजांचे. ठेवितो हा पाय जीव थोडा ठेवितो हा पाय जीव थोडा ठेवितो हा पाय जीव थोडा. बोला महाराज.